आजपासून आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. थर्ड चॅप्टर, करंट इलेक्ट्रिसिटी. असं आपल्या चॅप्टरचं नाव आहे. याला आपण धारा विद्युत असे म्हणतो. या चॅप्टरमध्ये आपल्याला जी महत्त्वाची पॉईंट्स पाहावयाची आहेत त्यामध्ये पहिला पॉईंट आहे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. यानंतर दुसरा जो पॉइंट आहे तो आहे कंडक्टर्स and insulators. तीसरा जो पॉइंट आहे तो आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स and Ohm's law. आणि शेवटचा जो पॉइंट आहे या चॅप्टर मधला तो आहे कनेक्शन ऑफ रेजिस्टर्स and effective resistance. अशी ही महत्त्वाची पॉइंट्स आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायची आहेत. पहा, इलेक्ट्रिसिटी याचं आपल्या आधुनिक जगामध्ये अनन्य साधारण असं महत्त्व आहे. इलेक्ट्रिसिटी हॅज द व्हेरी मच इम्पॉर्टन्स इन द मॉडर्न वर्ल्ड. आधुनिक जगामध्ये इलेक्ट्रिसिटीला खूप महत्त्व आहे. We depend on it for almost everything in our day-to-day life. दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रत्येक गोष्टीसाठी इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड आहोत. इलेक्ट्रिसिटी नसताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी हॉस्पिटल्स, बँक, वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस आणि ज्या काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स असतात या सर्वांमध्ये जनरेटरची अरेंजमेंट केलेली असते. कारण जर इलेक्ट्रिसिटीमध्ये जर खंड पडला तर हॉस्पिटल, बँक, ऑफिस किंवा जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे
त्यांचं कार्य थांबतं. आणि हे थांबू नये म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं असतं, पर्यायी व्यवस्था केलेली असते आणि त्याच्यासाठी तिथे जनरेटरची अरेंजमेंट केलेली असते. याच्याशिवाय सांगायचं म्हटलं तर इलेक्ट्रिक ओव्हन आणि इलेक्ट्रिक मोटार काय म्हटलं, इलेक्ट्रिक ओव्हन म्हणा किंवा इलेक्ट्रिक फर्नेसेस म्हणा, विद्युत भट्ट्या ज्यांना म्हणतो, आणि इलेक्ट्रिक मोटार्स म्हणजे विद्युत मोटारी, अँड सेव्हरल अदर इन्स्ट्रुमेंट्स आणि कित्येक तरी इतर उपकरणे विच आर युज्ड इन द इंडस्ट्री, दे रन ऑन द इलेक्ट्रिसिटी. उद्योगधंद्यामध्ये अशा प्रकारची इलेक्ट्रिक फर्नेसेस, इलेक्ट्रिक मोटार्स आणि इतर बरीच इन्स्ट्रुमेंट्स ही इंडस्ट्रीजमध्ये वापरल्या जातात आणि ही सर्व कशावर चालतात, इलेक्ट्रिसिटीवर चालतात. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतो की इंडस्ट्रीजसाठी इलेक्ट्रिसिटी अतिशय महत्त्वाची असते. याच्याशिवाय पहा, जी डॉमेस्टिक अप्लायन्सेस आहेत, म्हणजे सांगायचं जर म्हटलं तर रेफ्रिजरेटर, फ्रीज, त्यानंतर इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन्स, व्हॅक्यूम क्लीनर, याशिवाय जर सांगायचं म्हटलं तर रोटी मेकर एक्सेट्रा. These all instruments they run on the electricity and they save our labor and also time. मी काय म्हटलं की ही जी घरगुती आपण उपकरणे सांगितली, ही सगळी उपकरणे फ्रीज असो किंवा ओव्हन असो किंवा मिक्सर असो, फॅन असो, वॉशिंग मशीन असो, ही जी डॉमेस्टिक अप्लायन्सेस आहेत ही सर्व इलेक्ट्रिसिटीवर चालतात आणि ही उपकरणे आपला श्रम तर वाचवतातच, लेबर तर आपलं वाचवतातच, प्लस ते आपला टाइम सुद्धा वाचवतात. आणि आपल्याला लक्षात येतं की ही सगळी उपकरणे चालवायची असतील तर इलेक्ट्रिसिटी शिवाय दुसरा पर्याय नाही. काय काय सांगितलं ते पहा. आता काय म्हटलं, इलेक्ट्रिसिटी has very much importance in the modern world. त्यानंतर काय सांगितलं, हॉस्पिटल्स, बँक्स, ऑफिसेस, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स,
etc. They arrange electric generators to avoid the inconvenience faced due to failure of power supply. पॉवर सप्लाय म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर बंद पडली तर ती गैरसोय टाळण्यासाठी, इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोय टाळण्यासाठी असे हॉस्पिटल, बँक, ऑफिस, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट जे असतात ते काय करतात, ते इलेक्ट्रिक जनरेटरची अरेंजमेंट करतात, म्हणजे त्याची व्यवस्था ती अगोदरच करून ठेवतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी शिवाय हॉस्पिटल, बँक, ऑफिसेस, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट हे चालणं जवळपास अशक्य आहे, हे लक्षात येतं. याशिवाय काय सांगितलं, इलेक्ट्रिसिटी इज युज्ड फॉर रनिंग इलेक्ट्रिक फर्नेसेस, विद्युत भट्ट्या, इलेक्ट्रिक मोटार्स, and several other instruments used in industries. याशिवाय डोमेस्टिक अप्लायन्सेस, सांगितले मी कोणकोणती, फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन्स, व्हॅक्यूम क्लीनर, त्याच्यानंतर रोटी मेकर, असे बरेचसे आपण घरगुती इन्स्ट्रुमेंट्स वापरतो. अशी जी डोमेस्टिक अप्लायन्सेस आहे दे ऑल्सो रन ऑन इलेक्ट्रिसिटी. म्हणजे मानव अशा प्रकारे इलेक्ट्रिसिटीचा वापर करून घेतो, हे आपल्याला लक्षात येतं. बरं, डोमेस्टिक अप्लायन्सेस आपण घरी का वापरतो, त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगितलं. हे डोमेस्टिक अप्लायन्सेस जे आहेत दे सेव्ह द टाईम, ते आपल्या वेळेची बचत करतात. अँड ऑल्सो दे सेव्ह द लेबर, आवर लेबर, आणि आपले श्रमसुद्धा वाचवतात. याच्यासाठी आपण डोमेस्टिक अप्लायन्सेसचा वापर करतो जे कशावर चालतात, इलेक्ट्रिसिटीवर. बरं, हे काय लक्षात आलं की मानव अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा वापर करून घेतो. पण आता हे एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त माणसंच नाही तर काही प्राणी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. काय म्हटलं पहा, सम animals also
यूज इलेक्ट्रिसिटी. काही प्राणी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं जर म्हटलं तर पहा, फिशेस, काही मासे. उदाहरणामध्ये एक्झाम्पल सांगायचं म्हटलं त्याचं तर ईल मासे, दे यूज द इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे. टू कॅच देअर प्रे. काही मासे, उदाहरणामध्ये ईल यासारखे मासे त्यांचं भक्ष्य पकडण्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. काही मासे भक्ष्य पकडण्यासाठी प्रे म्हणजे भक्ष्य. काही मासे भक्ष्य पकडण्यासाठी मीन्स टू कॅच देअर प्रे दे यूज द इलेक्ट्रिसिटी. अँड ऑल्सो दे यूज द इलेक्ट्रिसिटी फॉर सेल्फ डिफेन्स. आणि याशिवाय स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा ते काय करतात, इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. द लाइटनिंग, तुम्हाला माहित असेल वीज कडाडते. मुख्यतः पावसाळ्यामध्ये जेव्हा ढग येतात तेव्हा ढगांचा गडगडाट होतो आणि ढगांमध्ये वीज चमकलेली आपल्याला दिसून येते आणि आवाज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऐकू येतो. मग आपण काय म्हणतो, वीज कडाडते. आणि कधी कधी तर काय होतं की अशी वीज कडाडून जमिनीवर पडते. मीन्स द लाइटनिंग that strike the earth, it is the best example of natural flow of electricity. नैसर्गिक इलेक्ट्रिसिटीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. लाइटनिंग स्ट्राइक द अर्थ, वीज कडाडून जमिनीवर पडते. हे नैसर्गिक विजेचं म्हणजे नैसर्गिक विद्युत प्रवाहाचं उदाहरण आहे. काय म्हटलं पहा, द लाइटनिंग that strikes the earth is an excellent example of natural flow of इलेक्ट्रिसिटी. काय म्हटलं या ठिकाणी, की वीज कडाडून जमिनीवर पडते. हे एक नैसर्गिक विद्युत प्रवाहाचं उदाहरण म्हणजे नॅचरल इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण आहे. मग अशी जी ही नॅचरल इलेक्ट्रिसिटी आहे, ही नॅचरल इलेक्ट्रिसिटी जर आपण साठवू शकलो तर
यानंतर आपल्याला या चॅप्टरमध्ये जो पुढील भाग दिलेला आहे तो आपण पाहूया. यामध्ये चॅप्टरमध्ये पुढे दिलेला आहे कॅन यू रिकॉल. म्हणजे तुम्हाला आठवतं का. पहा, लक्षात घ्या, तुम्ही एखादा वॉटरफॉल पाहिलेला असेल, म्हणजे धबधबा. या धबधब्याला जर तुम्ही व्यवस्थितपणे निरीक्षण केलं, या धबधब्याचं, जेव्हा तुम्ही या धबधब्याचं व्यवस्थित निरीक्षण करता तेव्हा तुम्हाला काय लक्षात येतं, किंवा तुम्हाला जर प्रश्न विचारला विच वे डज द वॉटर फ्लो, विच वे द वॉटर फ्लो, कोणत्या मार्गाने वॉटर फ्लो होतो, म्हणजे धबधब्याचं पाणी कुणीकडून कुणीकडे जातं किंवा कोठून कोठे पडतं, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपण काय देणार. द वॉटर इट फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. पहा, एखाद्या ठिकाणी समजा धबधबा आहे, असं गृहीत धरा की अशी जमीन आहे आणि इथून पाणी येत आहे. हे पाणी उंचावरून खाली पडतं, बरोबर आहे. पाणी वरून खालून वर जातं का, नाही, वरून खाली पडतं. मग ही पाण्याची हायर लेवल आहे, पाण्याची ही कशी आहे, हायर लेवल आहे. आणि ही पाण्याची पातळी कशी आहे, ही कमी आहे, म्हणजे लोअर लेवल आहे. म्हणजे वॉटरचा फ्लो कसा असतो, फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. हे आपल्याला लक्षात येतं. आता तुम्हाला माहित असेल की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्टमध्ये, म्हणजे जलविद्युत प्रकल्पामध्ये इलेक्ट्रिसिटीच्या निर्मितीसाठी डॅममधील पाणी हाय लेवलवरून खाली सोडण्यात येते आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे किंवा अट्रॅक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे मग असं पाणी हायर लेवलवरून लोअर लेवलकडे वाहत जातं. मग या ठिकाणी हा पाण्याचा प्रवाह कशामुळे आहे, हायर लेवल आणि लोअर लेवल यांच्यामध्ये आपल्याला पाण्याचा प्रवाह दिसून येतो. म्हणजे हायर लेवल टू लोअर लेवल. म्हणजे आपल्याला माहीतच आहे की 2 पॉइंट मधील पाण्याच्या फ्लोची डायरेक्शन ही त्या 2 पॉइंटच्या लेवलवर डिपेंड असते. हा पॉइंट आहे तो हायर आहे, हा पॉइंट आहे तो लोअर आहे. मला सांगा, या ठिकाणी जे पाणी आहे हे हायर लेवलला आहे आणि या ठिकाणी जे पाणी आहे ते लोअर लेवलला आहे. मग हायर लेवलकडून लोअर लेवलकडे पाण्याचं जे फ्लोचं डायरेक्शन असतं हे
आपल्याला या हायर आणि लोअर लेवलमुळे दिसून येतं. जर ह्या दोन्ही लेवल म्हणजे हा हायर पॉईंट आणि हा लोअर पॉईंट नसता, जर दोन्ही पॉईंट एकाच लेवलला असते तर पाण्याचा असा फ्लो दिसला असता का? म्हणजे पाण्याचा फ्लो तिथे दिसला असता का? नाही. कारण वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. पाणी हे नेहमीच हायर लेवलकडून लोअर लेवलकडे वाहते. हे लक्षात घ्या. वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. हे आपल्याला इथे लक्षात येतं. वॉटर ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. हे आपल्याला इथे लक्षात येतं. मग पाण्याच्या प्रवाहाची दिशा जशी हायर लेवलकडून लोअर लेवलकडे आहे, याचाच विचार आपण जेव्हा इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत करतो. इलेक्ट्रिसिटी सुद्धा एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे वाहत जाते. मग इलेक्ट्रिसिटीच्या प्रवाहाची दिशा कोणती असते हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी संबंधीचे जे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत, पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स, हे आपल्याला पाहावे लागतील. पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असतं ते आपण नेक्स्ट भागामध्ये पाहूया.